विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वलीलया गोपवेशं दधानं गवामृन्दकानन्दं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र। तया ठविता महापुण्यरासे, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ, सर्वत्रा वरिष्ठ आदिशक्ती, जगज्जननी जगन्माता ब्रह्मचित्कला आदिशक्ती मुक्ताईच्या कृपेने जगातलं सगळ्यात मोठं पाप कोणतं आहे? जगात सगळ्यात मोठं पाप कोणतं? ज्ञानोबा राय सांगता, म्हणून संशयावनी थोर अनेक पाप नाही घोर, हे विनाशाचे वाघूर प्राणी असे। परमार्थ साधकाला सर्व शास्त्रकार संत महात्मे स्वतः भगवान एक गोष्ट पुन्हा पुन्हा सांगत असतात, व ती म्हणजे श्रद्धा विश्वास। एका जनार्दनीनं घ्यावा संशय, निश्चयाचे होय हरिरूप। भगवंतावरती, ग्रंथांवरती, संतांवरती माणसाचा विश्वास पाहिजे। दृष्ट फलाच्या बाबतीत विश्वास ठेवण्याची फारशी गरज नसते। उदाहरणार्थ, अग्नीने पाय जळतो, पाण्याने अंग ओलं होतं, भोजनाने क्षुधा शांत होते आणि महिनाभर नोकरी केल्यानंतर पगार मिळतो, हे प्रत्यक्ष आहे। विचार केला तर प्रपंचाला फलच नाही, तो वांज आहे। तो एखाद्या वांज वृक्षाप्रमाणे आहे, कदाचित फल मानले तरी अनिश्चित स्वरूपाचं आहे। जसं औषधाने रोग हमखास बरा होईलच, अभ्यास करूनही परीक्षित अपेक्षित यश मिळेलच, शेतात अपेक्षित पीक येईलच, केवळ सौंदर्याला भुलून पसंत केलेली मुलगी स्वभावाने सुंदर असेलच, संतती मनाप्रमाणे वागेलच, इत्यादी। यापैकी एकही गोष्ट मनासारखी नसताना तो केवळ विश्वासाने प्रपंच करतो, कारण त्याला माहीत असतं। शंखाभिस्व सर्वमाक्रांतम अन्नपानं च भूतले, प्रवृत्ती कुत्र कर्तव्यम जीवितव्यम कथन्वा। योग वासिष्ठामध्ये भगवान वसिष्ठ प्रभू रामचंद्रांना सांगतात, अन्नात पत्नीने विष कालवले तर नसेल, पाण्यात पटकीचे किडे तर पटले नसतील, न्हावी वस्ताऱ्याने माझा गळा तर कापणार नाही, चालताना बस अंगावर तर येणार नाही, असा संशय जर मनुष्य घेत बसला तर कोणत्याही कार्यात त्याची प्रवृत्ती होणारच नाही। जर संशय दृढ, रस्त्यावर चालतोय, अंगावर बस आली तर तो रस्त्यावर जाणंच बंद करेल। दाढी कटिंग करायला न्हाव्याने जर माझे डोळे बंद असताना माझा गळा कापून टाकला तर, जेवण करायला बसला, बायकोने याच्यात विष कालवलं असेल तर, पाणी प्यायला लागला, त्या पाण्यात संशय, याच्यात पटकीचे किडे असतील तर, म्हणजे हे जर संशय माणसाने घेतले तो जगू शकत नाही। आणि आम्ही बुद्धिनिष्ठ चिकित्सा केल्याशिवाय केवळ श्रद्धेने कोणतेही तत्व मानत असतो। पत्नीने स्वयंपाक केला, जेवायला बसला, विश्वास आहे की ती माझ्या अन्नात विष कालवू शकत नाही। घरातलं पाणी आपल्याला माहिती की ते स्वच्छ आहे, माठात भरलेलं आहे, गाळून भरलेलं आहे, न्हावी गळा कापूच शकत नाही। तो बिचारा त्याच्या पोटासाठी ते कर्म करत असतो, कष्ट करत असतो। असं कोणी म्हणते, त्यांना विचारा, एक आणि एक तर तो म्हणेल दोन, परंतु एकाला एकच का म्हणावे असं जर विचारलं तर त्याचे उत्तर काय? एक आणि एक किती? म्हणे दोन। मग एकाला एकच का म्हणावं? त्यांनी सांगितलं, माझ्या गुरुजींनी मला शिकवलं, माझ्या गुरुजींनी मला ज्यावेळी शाळेत शिकवलं, गुरुजींनी सांगितलं हा एक आहे, माझा विश्वास आहे। तसे संत सांगता, पंढरपूरचा विठोबा आपला बाप आहे, तो जगत पिता आहे, जगत बंधू आहे। गुरुजीवर श्रद्धा आहे ना। प्रतिपादनाचा तात्पर्य हा की प्रपंच जसा केवळ चिकित्सेचा विषय नसून श्रद्धेचा आहे, तसा परमार्थ देखील श्रद्धामूलक आहे। कारण ईश्वर, परलोक, पुनर्जन्म, बंध, मोक्ष हे सर्व परमार्थाचे विषय आहेत। श्रद्धेची महती काय वर्णावी? श्रद्धा पूर्वा सर्वधर्मा मनोरथ फलप्रदा, श्रद्धया साधते सर्वम श्रद्धया तुष्यते हरी। श्रद्धापूर्व सर्व धर्मा, सगळं धर्म श्रद्धेवरती चालतात। मनोरथ सफल होतं ते श्रद्धेनं, श्रद्धेने सगळं साधल्या जातं। अश्रद्धा ही महान पातक असून श्रद्धा ही पातकापासून सोडवणारी आहे। सर्प जसा अंगावरील कात टाकून पूर्ववत सतेज होतो, तद्वत श्रद्धावान पापरूपी आवरणाचा त्याग करून शुद्ध होतो। तुकोबराय सांगता, अविश्वासियाचे शरीर सुतकी विटाळ पातकी भेदवाय। अश्रद्धावान मनुष्य संशयग्रस्त असतो आणि संशयाचे अस्तित्व ज्ञानाच्या अभावी असते।
जो ज्ञानियाच्या अभावा माझी असे ज्ञानोबराय म्हणतात. संशयापासून होणारी हानी ज्ञानोबरायांनी अध्याय क्रमांक 4 ओवी क्रमांक 195 ते 206 यात सांगितले. त्याचा उपसंहार करताना ज्ञानोबराय म्हणतात, म्हणून संशयावनी थोर मी मगाशी बोलून गेलो. याचा अर्थ असा नव्हे की मनुष्याने चिकित्सा किंवा मीमांसा मुळीच करू नये. उपासनाही श्रद्धेने करावी. उपासनेची मीमांसा म्हणजे विचार करू नये, कारण ती मानसिकता म्हणजे भावनाप्रधान असते. परंतु विचारा वाचून ज्ञान निर्माण होत नसल्याने तेथे विवेकास चिकित्सा वाव आहे. जगत जीव परमात्मा या संबंधी सदैव विचार करावा, कारण बंध अविचारामुळे आहेत. त्याचे निराकरण विचारानेच होते. अविचार कृतो बंधो विचारेन निवर्तते, तस्मात जीव परमात्मो सर्व दैव विचारत पंचदशिकार सांगतात. असा विचार कुठपर्यंत करायचा? तत्वाचा अपरोक्ष साक्षात्कार झाला की विचार संपतो. अपरोक्षाचार परोक्षती विद्या द्वेध विचारता, तत्रा अपरोक्ष विद्याप्त्या विचारायम समाप्तते. चित्रदीपमध्ये याचं वर्णन आलेलं आहे. विचारा वाचून ज्ञान होत नाही हे खरं, परंतु तो मनसोक्त न करता तत्वबुद्धारूढ होईल अशा पद्धतीने करावा. उगाच कुतर्क करत बसू नये. बुद्ध्यारोहाय तर्कश्वेत पदेक्षितम तथा सती. ईश्वर, जीव, जगत, धर्म, तत्व, जड, चैतन्य या 5 विषयाचा ज्यात निर्णय केला जातो त्याला शास्त्र म्हणतात. पुन्हा एका शास्त्र कशाला म्हणतात? ईश्वर, जीव, जगत, धर्म आणि तत्व. त्याच्यामध्ये जड आणि चैतन्य हे 2 तत्व म्हणजे तत्व, त्याच्यात 2 भाग पडतात. या 5 विषयाचा ज्यात निर्णय केला जातो त्याला शास्त्र म्हणतात. याचं स्वरूप गूढ सूक्ष्म असल्याकारणाने संशय निर्माण होतात. संशय हा सुद्धा ज्ञानाचाच प्रकार आहे, परंतु तो ब्रह्मज्ञानात अंतर्भूत होतो. ती प्रमा आहे. शुक्ती, रजत, मृगजल, रज्जू, सर्प, स्थावर, स्थाणुपुरुष, शीत, शंख, द्विचंद्र इत्यादी भ्रमे आंधळ्यात होत नसून ते डोळ्यालाच होतात. त्याप्रमाणे साधकाला येणारे संशय संशयरूपच असतात व बद्धाला येणारा संशय निश्चयरूप असतो. पडली हे रूढी जगा परिचार, चालविती व्यवहार सत्य म्हणून. देव, परलोक, मोक्ष वगैरे खोटा आहे असं बद्धाला निश्चयाने वाटते. साधकाला देखील संशय येतात. देहच आत्मा कसा होईल? श्रुती, युक्ती व सत्पुरुषांच्या अनुभवाने जगत मिथ्या असताना ते सत्य कसं होईल? हे संशय तत्वज्ञान होण्यास सहाय्यक ठरतात. ईश्वर, आत्मा, परलोक, पुनर्जन्म, पापपुण्य वगैरे कदाचित असतील, परंतु नक्की काय ते सांगता येत नाही असा एक अज्ञेयवाद आधुनिक विद्याविभूषित लोकात रूढ आहे. सारांश, संशयाला मर्यादाच नाही. बद्ध पुरुषाला येणारा संशय कसा निरर्थक असतो व त्यामुळे निराकरण कसे दुःख होते हे तत्व खालील दृष्टांतात सांगितले आहे. संशयामुळे किती अनर्थ होऊ शकतो, संशयामुळे किती नुकसान होऊ शकतं, संशयामुळे माणसाचं किती अनिष्ट होऊ शकतं. वर्धमान नामक नगरात दंतील नावाचा एक धनवान वैश्य राहत होता. त्या नगरीत तो नायक श्रेष्ठ समजला जात होता. लोकहिताचे कामे करून तो राजा आणि प्रजा दोघांना अतिप्रिय झाला होता. आता माणूस अतिप्रिय झाला, प्रसिद्ध झाला, प्रगती झाली तर त्याचे हितशत्रूही वाढत असतात. ते गोळा करावे लागत नाही, त्यांना आमंत्रण द्यावं लागत नाही, ते आपसुक आपोआप होत असतात. राजदरबारी त्याचा मोठा सन्मान होता. काही कालाने त्याचा विवाह निश्चित झाला असता. प्रतिष्ठित नागरिक आणि राजाच्या निकटस्थ लोकांना त्याने आमंत्रित केलं. विवाह कार्य संपन्न झाल्यानंतर राजा आणि महत्त्वाच्या व्यक्तींचा त्याने सत्कार केला, परंतु झाडलोट करण्याच्या कामी नियुक्त गोरंभ नावाचा एक राजकर्मचाऱ्यास त्याने हात धरून बाहेर काढून दिलं. खरं तर त्याचं हे चुकीचं होतं. कुणाला अपमानित करणं, कुणाच्या परिस्थितीवरतून त्याचं मूल्यांकन करणं किंवा तुलना करणं माणसाची हे चुकीचं आहे. आणि तो झाडलोट करणारा कर्मचारी त्याला याने हात धरून घराच्या बाहेर काढून दिलं. तो आमंत्रित होता, परंतु आपल्या योग्यतेचा विचार न करता अयोग्य ठिकाणी बसला हा त्याचा अपराध होता. त्याला आमंत्रण दिलं होतं. त्या अपमानजनित दुःखामुळे गोरंभाला रात्री निद्रा येत नसे. दीर्घश्वास सोडून तो नेहमी विचार करायचा की दंतिलावर असणारी राजकृपा नष्ट करून त्याला दंडित कसं करता येईल. एके दिवशी उश्चकाली राजा निद्रित असताना त्याच्या मनसकाजवळ फरशी स्वच्छ करत असताना गोरंभ म्हणाला, अहो हा दंतील किती धीट आहे पा, निसंकोचपणे महाराणीचं आलिंगन करतो. त्याचे शब्द ऐकून खाडकन जागा झालेला राजा विचारू लागला, तू आता बोललात ते काय आहे? दंतील महाराणीस आलिंगन देतो काय? गोरंभ म्हणाला, प्रभो
द्यूत क्रीडेमुळे रात्रभर मी झोपलो नाही. मी जुगारी आहे. द्यूत क्रीडा खेळल्यामुळे रात्रभर मला झोप आली नाही, मी झोपलो नाही. आता मला झोप येत नाही, त्यामुळे तंद्रावस्थेत मी काय बोललो हे मला माहीत नाही. एवढं बोलून तो निघून गेल्यावर राजा विचार करू लागला, कारण संशयाची पाल निर्माण झाली. संशयाची पाल चुकली, हा असा कसा बोलला. निश्चितच ज्याने दंतीला राणीला आलिंगन देताना पाहिलं असावं, कारण जागृतीत जे बोलतो पाहतो तेच त्याला स्वप्नात वा तंद्रीत दिसत असतं. ज्ञानोबराय म्हणता, आणि जागता जव असिजे तव जेने ध्याने भावना भावीजे डोळा लागत खेव देखीजे त्याची स्वप्ने. 8व्या अध्यायात ज्ञानोबराय सांगतात. म्हणजे जागता जे दिसे मनी वसे ते स्वप्ने दिसे. दिवसा जागृतीमध्ये जे पाहिलं आणि ते जर त्याचं ध्यान केलं, चिंतन केलं, मनन केलं तर डोळा लागल्यानंतर ते स्वप्नामध्ये असं. हे स्वप्नाचं वर्णन ज्ञानोबरायांनी केलेलं आहे. आणि याविषयी स्त्रीचा विश्वास कोणता सुज्ञ ठेवील, जी व्यभिचारिणी आहे, जे स्वैराचारी आहे, ती एकाशी भाषण करते, तिरक्या नजरेने दुसऱ्या पुरुषाकडे पाहते आणि तिसऱ्याचे हृदयाने चिंतन करते. अतः स्वैराचारी स्त्रियांचं प्रेम एकावरती नसतं. जलपंती सार्धमन्येत पश्यंतंत्य सविभ्रमता हृदय चिंतन्यत न स्त्रिया मेकयतो रतीही. चाणक्य नीतीमध्ये चाणक्य सांगतात, अशा रीतीने असाध्य रोगाप्रमाणे घर करून बसणाऱ्या संशयाने तो राजा राणी आणि दंतील यांच्याविषयी द्वेष धारण करता झाला. त्या दिवसापासून दंतिलाचं राजदरबारी येणं बंद झालं. दंतील विचार करू लागला की मी राजा अथवा तत्संबंधी कोणाचं काही अहित केलं नाही, मी काही अपराध केला नाही, मी काही गुन्हा केला नाही, मी राजाचं अहित होईल असं काही वागलो नाही, कुणाजवळ काही बोललो नाही. आणि मग राजाचं वागणं माझ्यासोबत असं का व्हावं, राजा असा माझ्यासोबत का वागतोय, मित्र कोणता अपराध केला नाही. मग महाराज माझ्यावर अप्रसन्न का. प्रत्यक्ष राजाचंच या संबंधी विचारून आपल्या निरपराधित्वाची जाणीव करून देण्याच्या इच्छेने तो एके दिवशी राजवाड्यात गेला, परंतु द्वारपालाने त्याला प्रवेश करू दिला नाही. राजाची आज्ञा होती की दंतिलाला आतमध्ये घ्यायचं नाही. राजद्वारावरती जो द्वारपाल होता त्याने त्याला आत प्रवेश दिला नाही. जवळच उभ्या असणाऱ्या गौरंभ त्याच्याकडे पाहून हसला. हे पाहून दंतील समजला की बहुतेक ही कळ यानेच लावली असावी. ज्या अर्थी हा हसला यानेच आपल्याविषयी राजाच्या मनात विष पेरलेलं असावं. दंतील घरी गेला. रात्री त्याने गौरंभास घरी बोलावून त्याचा सत्कार केला. स्वादिष्ट भोजन व 2 बहुमूल्य वस्त्र त्यास अर्पण करून त्याचा हात हातात धरून तो म्हणाला, बंधो, विवाह मंडपातून मी तुला हात धरून बाहेर काढून दिलं. खरं तर मी तसं करायला नको होतं, ती माझी चूक होती. तर ती चूक माझ्या हातून घडली, अनावधानाने घडली, अजाणत्यापणात घडली. तर त्याबद्दल तू मला क्षमा कर. माझ्या हातून ती चूक झालेली आहे. त्याबद्दल मी खूप लज्जित आहे, मला क्षमा कर. त्याच्या अनुनयाने संतुष्ट झालेला गौरव म्हणाला, मित्रा, मी तुला क्षमा केला आहे. याच्या मोबदल्यात माझ्या बुद्धीचा प्रभाव आणि तुझ्याविषयी महाराजांची प्रसन्नता याचा प्रत्यक्ष अनुभव तुला शीघ्र येईल. असं बोलून तो निघून गेला. दुसऱ्या दिवशी नित्याप्रमाणे मोठ्या पहाटे गौरंभ राजाच्या शयनगृहाची स्वच्छता करीत असता पलंगाजवळ आला आणि म्हणाला, अहो, काय म्हणावे या राजाला, हा मलोत्सर्ग करताना देखील काकडी खातो. त्याचं वाक्य अर्धवट जागृत असलेल्या नृपतीच्या कानावर पडले आणि तो उठून बसला. रागाने नेत्र लाल करून तो बोलला, काय रे मूर्खा, तू आत्ता काय बोललास? मलत्याग करताना काकडी खातो काय? कधी पाहिले तू? यावर तो म्हणला, राजाधिराज अन्नदाता, आपण असं का रागवता? रात्री केलेल्या मद्यपानाचा कैफ अजून थोडा शिल्लक आहे. त्या गुंगीत माझ्या मुखावाटे काही अभद्र निघाला असेल तर क्षमा करा. इतकं बोलून तो चालता झाला. तो गेल्यावरती राजा विचार करू लागला की हा गौरंभ वेडा झालेला आहे का? हा व्यसनी तर आहेच. माझ्या बाबतीमध्ये हा असा बरडला, हा व्यसनी आहे. मद्याच्या धुंदीमध्ये, दारूच्या नशेमध्ये हा काही बरबडतो. याच्या डोक्यावरती परिणाम तर झालेलाच आहे. मग आता हे जे बोलला तो म्हणतो की मी दारूच्या नशेमध्ये होतो, उतरली नाही म्हणून मी बोललो. मागच्या वेळेस राणीबद्दल आणि दंतिलाबद्दल तो जे बोलला होता ते याचप्रमाणे खोटं असेल. आपण उगीच दंतिलाबद्दल गैरसमज करून बसलो आणि दंतिलासारख्या विश्वासपूर्व माणसावरती आपण त्या ठिकाणी संशय घेतला. त्यावेळेस राजाने दंतिलाला बोलवून घेतलं. त्याच्या मनातला संशय होता तो निघून गेला. दंतिलाला सन्मानपूर्वक राजाने राजवाड्यामध्ये बोलवलं
त्याचा सन्मान केला, पुनश्च त्याच्यासोबत मैत्री स्थापित केली. म्हणून तुकोबराय म्हणतात, संदेह बाधक आप आपणाते रज्जू सर्पवत भासत असे, भेवनिया काय देखील तेने मारे घायविन लोळत असे. संशय किती भयानक असतो. मित्राला मित्रापासून दूर करतो, बाप लेकामध्ये ताटातूट करतो, भावाभावामध्ये वैरत्व निर्माण करतो, पती पत्नीमध्ये अविश्वासाचा तळा निर्माण करतो. म्हणून प्रपंचामध्ये जसा संशय हा घातक आहे, तसा परमार्थामध्ये सुद्धा संशय अत्यंत मोठं पाप आहे. तो घातक आहे. तो पारमार्थिक माणसाचा नाश करतो, त्याचं संपूर्ण जीवन उद्ध्वस्त करतो, त्याच्या साधनेमध्ये बाधा आणतो, भगवंतापासून त्याला दूर नेतो. म्हणून जीवनामध्ये संशय नसावा, हेच याच्यातून सिद्ध होतं. पुंडलिक वरदाहर विठ्ठल श्री ज्ञानदेव